बॉल वरती वा 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 बॉल मॅक्सिमम षटकार. पाठवला मसूद वरती प्रहार केला गेला. हा दुसरा बॉल. दुसराही बॉल फार वेगाने टाकला होता. मसूदने देखील दाखवलं माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. अचूक टप्प्यावरती बॉल तो हाताळला गेला आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं कारण म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे आपल्याला डॉट बॉल होताना पाहायला मिळाला. पहिला षटकार जरूर आला. त्याच्यानंतर डॉट बॉल. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. मेहर 11 टिंबल आणि अफजल 11 महाड या दोन संघामध्ये. महाडचा आपला एक 12वा प्रतिनिधी पण कमेंट्री बॉक्स मध्ये या. खोलट टप्प्याचा हा बॉल लोवर फुलटॉस होता. त्याला आडव्या बॅटने खेळलाय. स्कोरलेगच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. अलाउंड द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि या बॉल वरती जर विचार केलात ना तर मग एक सिंगल इथे आता अर्जित केली गेली आणि सूरजने आपला एंड चेंज केला. नॉन स्ट्राइक एंडला गेला तो आणि पाहायला गेलात ना तर मग आता अर्सलन हा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला येताना पाहायला मिळतील. ट्रॅकर होता. फक्त दिशा दिले. कट केले. कडम्यांच्या दिशेने खेळायचं होतं. तडम्यान आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंटच्या मधून त्याला हा बॉल सीमारेषा बाहेर पाठवायचा होता. पण तितकीची ताकद नव्हती. कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नव्हतं आणि त्या कारणाने याही बॉल वरती आता सिंगल अर्जित झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झालाय. या वेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर केलंय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. या नंदूच्या बॅट मधून आणखी एक चौकार संख्येला वेगाने पुढे पोहोचवला. 12 या आकड्यावरती. अप ट्रॅकर होता. टप्प्याचा बॉल होता. यावेळेला 1 बाउन्स 2 बाउन्स अशा पद्धतीने हा बॉल आपल्याला पॉईंट कव्हरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. बघता बघता षटक क्रमांक पहिला हे संपुष्ट झालाय. पहिला षटका अखेरीस टीमची धावसंख्येचा विचार केला तर मग आपल्याला 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही विकेट त्यांनी गमावली नाहीये. आघाडीला प्रारंभीला आलेली जोडी सूरज आणि त्याचबरोबर अर्सलन ही आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा इथे उचलला गेला आणि संघाच्या धावसंख्येला पोहोचवलं गेलं ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 4 षटकांची ही लढत आहे. अजूनही विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. दोन बलाढ्य संघामध्ये ही मॅच आपण पाहतोय. एका साईडला पाहायला गेलं तर मग महाड संघाचा विचार केला तर ते देखील आपल्याला संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा मध्ये आपला समावेश करताना पाहायला मिळतात. तर मेहर टिंबेला सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने मागच्या काही 2-3 हंगामामध्ये त्यांनी आपला संघ बांधला गेला. मुशीरभाई यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ मग बरेचसे खेळाडू त्यांच्या माध्यमातून इथे तयार झाले. मसूद गजगे असतील, मुशरफ असेल, त्याचबरोबर निखिल जाधव असतील, अशी चांगली टीम आपल्याला मेहर 11 टेम्पलची सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे एक चांगली मॅच पाहायला मिळेल ना या संध्याकाळच्या सत्रामध्ये. यात खेळ मात्र शंका नाहीये. पण ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता मुशरफ गजगे हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल आपण पाहतोय राईट अराउंड द विकेटने. चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलट टप्प्याचा होता. या वेळेला सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मुशरफचं देखील कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने मसूदच्या पावलावरती पाऊल टाकून तो चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला डॉट बॉल आलाय. खोलवट टप्प्याचा हा बॉल आपल्याला इथे हाताळताना पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बॉल वरती काय लिहिलंय ना ते पाहायचंय. फुल टॉस होता. या वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. चला पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे याची देखील तुम्ही नोंद घ्या आणि त्याचबरोबर DRS सुद्धा इथे उपलब्ध नाहीये. त्या कारणाने पंचांचा डिसिजन तुम्हाला हा मान्य करावा लागणार आहे. तो फायनल डिसिजन असणार आहे. व्हाईट बॉल म्हणजेच आणखीन एक धाव ही खात्यामध्ये ऍड केली जाईल. 13 या आकड्यावरती स्कोर कार्ड
जाऊन आता पोहोचलाय. सूरज अंदाजवरून असेल आणि जोडी मैदानाच्या आत. पुढचा बॉल सूरज खाली पडले, परंतु या वेळेला काय टच पाहायला मिळते. कॅच ऑफ द मॅच आणि सूरज करकेर सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला अफजल 11 महाड संघाला. बाहेर पाठवला. लोवर बोलतोय राहुल सावंत आले होते फलंदाजी एंड वरती. लंगॉफला बॉल आपल्याला तो ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि राहुल यांनी आल्या आपला एंड चेंज केला. ते नॉन स्ट्राईक एंडला गेले. एक सिंगल त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आता कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने आता टीमची धावसंख्या आपण जाऊन पोहोचताना पाहायला मिळते म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा हे प्रगती पथावरती चालू आहे. त्यातील पुढचा बॉल टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केले. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. म्हणजे 21 या आकड्यावरती 21 ऑन स्कोर कार्ड. काहीतरी वेगळं करायचं होतं. फिंगर रोल केले होते गोलंदाजाने. पंचाचा इशारा आपल्याला. नो बॉलचा इशारा आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आता निर्माण झाली आहे. त्यावेळेला षटकाराला मुशरफ पहिला 3 बॉल वरती चांगली गोलंदाजी करत होता, परंतु जसा षटकार आला त्याच्यानंतरला जसा षटकार आला त्याच्यानंतर कुठेतरी मुशरफवरती आता प्रेशर क्रिएट झाला आणि त्यानंतरला तो त्याच्या माध्यमातून एक खराब बॉल हाताळला गेला. नो बॉल म्हणजेच काय तर येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. अर्सलनला एक संधी इथे निर्माण झाली आहे. टप्प्याचा समोरच्या दिशेने एलिव्हेशन गाठले. डिस्टन्स गाठेल का? डिस्टन्स सुद्धा गाठले अर्सलनच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. म्हणजे 28 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. या षटकामध्ये विचार केल्यानंतर बराचसा आता धावा येताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा गेट झालाय. टीमची धावसंख्या 28. षटक क्रमांक दुसरा पाहतोय. मुशरफ वरती हल्ले आणि आक्रमकता आपल्याला इथे आता पाहायला मिळते. ओव्हर बुलटॉस षटकारांची हॅट्रिक. नाव आहे अर्सलन. तुझ्या बॅट मधून हा तिसरा षटकार. दोन षटकाखेरीज तुमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे
34 या आकड्यावरती 34 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर मग 13 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतरला दुसऱ्या षटकामध्ये 120 धावा खर्च केल्या मुश्रफ या गोलंदाजाने. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मुशीर हे गोलंदाज आपल्याला ऑन ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. समोर महाड तालुक्याचा बाहुबली राहुल सावंत स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या बॉल वरती बॅटची कडा घेतली होती आणि या वेळेला त्या दरम्यानच्या काळामध्ये एक क्विक सिंगल घेण्याचा इथे निर्णय त्याने घेतला आणि राहुल सावंत सारखा फलंदाजाचा नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला जाताना पाहायला मिळतील. परंतु सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर म्हणून आपल्याला अर्सलन हा फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या त्या 3 बॉल वरती त्याने ते 3 षटकार लगावले होते. संघाची धावसंख्येला जाऊन पोहोचवले ना आता 35 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्विच हिट करायचं होतं. बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टाकायचं होतं परंतु पॅकचा बॉलचा संपर्क होत नाही आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 षटकार लगावले होते. सरळ बॅटने लगावले होते परंतु हा निर्णय अर्सलनने आता घेतला गेला. स्विच हिटचा प्रयत्न अपट्रॅकर होता. याही वेळेला आउटसाइड डॉट टाकलेला हा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न यांचा राहिला होता परंतु तो डायरेक्ट हिट आपला इथे राहायला पाहायला मिळाला नाही आणि आणखीन एक सिंगल आता आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळेल. परंतु मुशीर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आक्रमकता होत होती आता मुशीर यांनी कुठेतरी धावांना इथे लगाम लगावला गेलाय. आणखीन एक सिंगल आली. अपट्रॅकर होता. याही वेळेला संपर्क होत नाहीये. मिडल ऑफ दी बॉल हा झाला नाहीये. बॉलचा विचार केला नंतर मग फाईन लेगच्या दिशेने हाही बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि याही बॉल वरती फक्त आणि फक्त सिंगल ही आता अर्जित केली जाते. टीमची धावसंख्या ही 37 आपण पाहतोय. खेळाडूला दुखापत जास्त झाली का ते फक्त बघायचे. एक घेऊयात एक छोटासा रिझल्ट आणि लगेच आपण येणार पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच परंतु पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा ओघ बाहेर मिळवला ना तो आता कुठेतरी इथे थांबला गेलाय. मुशीर यांचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल त्यांनी अद्यापर्यंत हाताळले. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. चांगली गोलंदाजी करतात अद्यापर्यंत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या ही 37 या आकड्यावरती. अर्सलन आणि त्याचबरोबर राहुल अशी जोडी मैदानाच्या आत. लॉंगऑफच्या दिशेने हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॉल झाला लागला म्हणजेच पंचांचा इशारा. सॉरी ते बघा झाडा लागला बॉल तर हा चौकार दिला जाईल याची देखील नोंद घ्या आणि या बॉल वरती आपल्याला चौकार. आणि त्याचबरोबर झाडाच्या मधोमध एक व्हाईट लाईन आखली गेली आहे. त्याच्यावरती जर बॉल डायरेक्टली जाऊन आदळला तर मग तो षटकार देण्यात येईल याची देखील तुम्ही नोंद घ्या. परंतु हा बॉल 4 आहे. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 या आकड्यावरती. त्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. लॉस करायचं होतं. बॉलला बॅटला संपर्क होत नाहीये आणि लेग बॅटच्या स्वतःमध्ये ही आपल्याला सिंगल इथे अर्जित केली जाईल. परंतु मुशीर यांचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या. 3ऱ्या षटकामध्ये विचार केलात ना तर मग फक्त धावा आल्यात ना त्या 8. संघाची धावसंख्या लावून पोहोचली ती म्हणजे
42 आकड्यावरती 42 ऑन स्कोर कार्ड. 18 बॉलचा खेळ झालाय. 6 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. आता या 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावा रोखल्या जातील ते पाहायचं आहे. एक निर्णायक षटक आता हटवण्यासाठी कोणता गोलंदाजाला इथे प्राचारण करण्यात येईल ना ते पाहायचं आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाजाचं नाव हादी. हा गोलंदाज आता सज्ज होईल. एक चांगली पार्टनरशिप क्रिएट झाली ती म्हणजे अर्सलन त्याचबरोबर राहुल यांच्या माध्यमातून. सुरत चांगली फलंदाजी करत होती, त्यांना माघारी परतवलं. आता अर्सलनने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि अद्यापर्यंत चांगली बॅटिंग करते. 3 षटकारांनी 1 चौकार त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत पाहायला मिळालं. षटक क्रमांक 14 बॉल ट्रॅक वरती हादी. त्यातील हा पहिला बॉल इथं पाहायला गेलात ना तर मग स्कोरलेगच्या दिशेने हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या बॉल वरती आता फक्त सिंगल पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावत पुढे जाताना पाहायला मिळते. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल चव्हाणची अजूनपर्यंत बॅट बोलली नाहीये. 3 बॉल वरती 3 धावसंख्येवरती तो खेळतोय. आता शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे त्या पहिल्या इनिंग मध्ये. टप्प्याचा इथे बॉल अकलला गेला आणि याही बॉलला पाहायला गेलात ना तर मग एक सिंगल आपल्याला इथे आणखीन ऍड केली जाईल. परंतु कौतुक करावं लागेल आधीच सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. चांगले समोर फलंदाज आहेत परंतु त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. षटकातील हा बॉल क्रमांक 3. अट्रॅकर होता यावेळेला अर्सलनच्या बॅट मधून बॉल स्कोर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा गाठेल. इट्स अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच विजय. षटकारांनी टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 50 आकड्यावरती. अर्धशतक कंप्लीट झालंय टीम महाड संघाचं. याही वेळेला गगनचुंबी लांबच एकदम बराचसा लांब डिस्टन्स गाठणारा अर्सलनच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम षटकार. या षटकारांनी टीमची धावसंख्या ही 56 या आकड्यावरती आपण पाहतो. 56 ऑन स्कोर कार्ड अर्सलनने दाखवून दिलं. महाडवरून मी आज काल आलोय आमदार चषक खेळण्यासाठी. आमदार चषकामध्ये माझ्या नावाची चर्चा झाली पाहिजे त्यासाठीचे हे षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अगदी हाफ ट्रॅकर होता. खूप टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला फक्त दिशा दिली. बॉलला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. षटकार आला त्याच्यानंतर हा सीमारेषा गाठणारा चौकार. टीमची धावसंख्या झाले 60 परंतु अर्सलनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो चौकार षटकार लागवते. वैयक्तिक 13 बॉल तो 42 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल काही वेळेला हा ट्रॅकर फटका बसला होता. बॉल बाहेर गेला तर नो मॅच लँड मध्ये हा गेलाय. निखिल जाधव तिथे आले. एक धाव घेतली. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आता अर्सलनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटचा बॉल होता त्या कारणाने ती विकेट सॅक्रिफाईस केली गेली आणि आता जर बाहेर गेलात ना तर बघता 14 षटके संपवू देईल. 24 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या पाहतो स्कोर कालावरती 61 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये मेहेर 11 टिंपारे संघाला
62 धावांचं इथे लक्ष आहे. पहिल्या सत्रामध्ये जरूर आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाले, परंतु हा ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी असणार आहे, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये टिंबाली संघाचा मसूद गजगे अजूनही खेळपट्टीवरती येणं बाकी असणार आहे. तो धावा इथे बनवेल का ते ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपण इथे सोबत राहा. आपण पाहत आहात आमदार चषक 2024 कमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात बदल, जिथे आमचे साथी समालोचक उत्तरार्धाचा खेळ तुम्ही ऐकण्यासाठी सामोरं जावं लागेल ते मसूद गजगे अँड कंपनीला. 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 62 धावा. कशा पद्धतीने बनवल्या जातील अर्थातच टीम मेहर 11 टेंपाळे संघाच्या माध्यमातून. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल अर्सलन पल्लवकर याचा झंझावत अर्थातच 43 धावा ठोकल्या गेल्या होत्या 14 चेंडू मध्ये. या ठिकाणी अर्सलन यांच्या माध्यमातून आणि अर्सलनच्या बॅटिंगच्या जोरावरती टीम अफजल 11 महाड संघाने बनवल्या तब्बल 61 धावा. आता खऱ्या अर्थाने ही लढत असणार आहे ना ती मसूद गजगे आणि जयेश खेरकर या दोन ताकदवान खेळाडूंच्या दरम्यान. एका बाजूला मसूद असेल, एक ऑलराऊंडर रायगड टेनिस क्रिकेट मध्ये एक नावाजलेला नामचीन असा हा खेळाडू ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील एक चांगली फलंदाजी केली होती. एक चांगला खेळ आणि त्या खेळाचं एज्युकेशन सातत्याने दिलं होतं. अर्थातच माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. तर दुसऱ्या बाजूला माड प्रीमियर लीगचा अर्थातच मागील वर्षीच्या हंगामातील चॅम्पियन्स ठरलेला भूमी स्पोर्ट्सचा कॅप्टन. एका बाजूला जयेश खेरकर वेगाचा बेताज बादशाह, कटर चेंडू फेकण्यात माहीर असणारा. त्याचबरोबर ती उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात करतोय. पहिलं षटक या ठिकाणी जयेश खेरकर हाताळतोय. समोर असणार आहे मसूद गजगे. कोण कोणाची करणार शिकार. पहिला चेंडू लाजवाब मॅक्सिमम मसूद गजगेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल षटकार. चेंडूवरती इथं आक्रमण चढवलंय. अर्थातच जयेश खेरकरला लय मध्ये येऊ द्यायचं नाहीये. हेच जणू काही इथं मसूदनं ठाणलंय. डोक्यावरून अप्रतिम स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार मसूदच्या बॅट. जयेश खेरकरची गोलंदाजी खेळणं म्हणजे फार अवघड काम असतं, कारण ज्या वेगानं तो चेंडू फेकतो ना अर्थातच त्याच्याकडे कटर चेंडू फेकण्याची कला आहे. दोन्ही स्विंग तो अप्रतिम करतो आणि अशा गोलंदाजावरती हे प्रहार, हे आक्रमण, हे हुनर सांगतंय मसूद गजगेचं. इथं विजिट करायचं होतं यावेळेस, काहीतरी आगळं वेगळं फटका मारायचा होता मसूदला. तर
तद्वत मात्र एक धाव त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल एक बाईकच्या स्वरूपात आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. अर्थातच 65 धावांचं लक्ष आहे. त्या 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कॅल्क्युलेटेड माइंडसेट त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्याच कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते तो मसूद गजगे. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्याला ठाऊक आहे रनचेस कसं करायचंय, धावांचा पाठलाग कसं करायचा आहे, कोणत्या गोलंदाजावरती अटॅक करायचा आहे. अर्थातच जो मेन गोलंदाज आहे त्याच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे आणि प्रहार केलेत जयवरती. 13 धावा आल्यात. मिनी हेलिकॉप्टर लँड होईल का? लँड झालं बाबीच्या हातात. ज्याची गरज होती ना तो पहिला धक्का आलाय. टीम टेम्पाले संघाला दिलाय. जय खेर करणं एनजे टेकआउट कडे. मुशर्रफ नवीन बॅटर्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच आता मात्र या जोडीला त्या डावाला सावरायचं, आकार द्यायचा आहे. कारण एक महत्वाचा ब्रेक तो मिळवून दिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते. मसूद गजगेनं आक्रमण चढवलं होता. तदनंतर मात्र त्या 2 चेंडूवरती मिळालेलं अपयश मिळालं असेल अपयश तरी तमानं बलगावी. जसं म्हटलं जातं ना चढणारी मुंगी त्या भिंतीवरती तेव्हा आठवावी. आणि तेच काम इथं मात्र जय खेरकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 4थ्या चेंडूवरती मात्र एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. बन्नाट ही कलात्मकता आहे, ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. पहिल्या 2 चेंडूवरती जरी आक्रमण झाले असले ना तरी प्रतिहल्ले कसे चढवायचा, त्याचा प्रतिकार कसा करायचा, या गेम मध्ये कसं यायचं ना हे ठाऊक आहे जय खेरकरला. आणखीन एका गोलंदाजाचा अर्थातच त्या ठिकाणी पतन होत असताना पाहायला मिळेल डीजे मास्टर. ज्याने खऱ्या अर्थानं या महाड रायगडचं नाव 7 समुद्रा पार टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये नेलं. अर्थातच अफजल 11 महाड संघाची सातत्यानं जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती सांभाळली ते योगेश पेनकर, ज्यांनी हे सर्व खेळाडू घडवले आणि घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. त्या सर्व खेळाडूंना पैलू पाडण्याचं काम ज्यांनी केलंय त्यातीलच एक जय खेरकर. अर्थातच आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. जणू काही सांगितलंय त्यांनी जब जब मैं बिखराऊ ना दुगनी रफ्तार से निकराऊ. आणि त्याची रफ्तार तुम्ही पाहताय. आता त्याला थांबवणार का? आणखीन एक चांगला फटका मात्र या वेळेस बसलाय हवेमध्ये. वाईन लेग मध्ये आणखीन एक वाह लाजवाब झेल. इथं विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते जय खेरकरच्या माध्यमातून डीजे मास्टर. झाली. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर अनुज गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. पहिल्या 2 चेंडूवरती एक जबरदस्त त्या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली होती. आक्रमण जरूर चढवले मसूद गजगेनं. तदनंतर मात्र जो पलटवार केला ना तो फार महत्वाचा होता. शेवटच्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 विकेट झाले. विकेटची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती आजच्या दिवसातली जय खेरकर यांनी आपल्या नावावरती केलेली आपण पाहतोय. 62 धावांचं लक्ष पूर्वार्धाच्या खेळामध्ये
जोरावरती 61 धावांचा डोंगर टीम अफजल 11 महाड संघानं त्या ठिकाणी उभा केलाय आणि तो डोंगर त्या ठिकाणी चढायचा आहे. थोडी दमछाक झाली आहे, पण इथं मात्र एक योद्धा अजूनही अखिल पट्टीवरती उभा आहे. नाव आहे ज्याचं मसूद गजगे. आपल्या टीम करता त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक्सपेक्टर ठरणार का अनुज. राईट मोठं विकेट त्यावेळेस अंबरला कडून याही वेळेस चांगलं आक्रमण. जरी माझी साथ कुणी दिली नाही ना तरी देखील मी उभा ठाकणार आणि जिथं मॅटर मोठे असतात ना तिथं नक्कीच मसूद गजगेची बात तलपते बोलते. आणखीन एक षटकार चांगला चेंडू होता. सध्या पेंट द ट्रेंड पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आणखीन एक मोठा फटका तिथं देखील खेळायचं होतं मसूदला. तद्वत मात्र थोडासा स्पीड झाला बॅटिंग क्रीज मध्ये आणि तदनंतर मात्र मोहीन खानदेशी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मसूद गजगे याच्याकरता त्या षटकारासाठी आलेले आहेत. यावेळेस नो चेंडू आहे त्या ठिकाणी पंचांनी दंडित केलाय. बाहेर खूपच हा चेंडू फेकला गेला आणि तदनंतर मात्र पंचांनी दंडित केले. येणारा चेंडू मात्र फेट असेल. या 2 धावा नो प्लस लाईनच्या स्वरूपात 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुहेरी धाब्याने 21 धावा धावफलकावरती येतील. 65 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही जिंकण्याकरता इतकी चालीची गरज असणार आहे. उशीरबाई स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. फ्रेटचा चेंडू असणार आहे. प्राप्त झालं. निश्चितच रोहित देसाई यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल सीमापार षटकार भाईंच्या या फटक्यानंतर जणू काही त्यांनी सांगितलंय मेहनत में कोई कमी नहीं, जीतेंगे या सीखेंगे मगर हारेंगे नहीं. इंटेन्शन बदललंय. इथं इरादा स्पष्ट केलाय. या मैदानामध्ये आज मध्ये छान सोडणार. हे मैदान आम्ही आज गाजवण्याकरता आलोय. हे आमच्या दशकामध्ये आम्ही दाखल झालोय. 27 धावा धावफलकावरती 27 ऑन अ बोर्ड प्लस ऑफ 2 विकेट आपण करतोय. 3 विकेट देखील एज आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र एक धाव सोडली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. दरम्यान एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. एकेरी धावेळ धावपळ पुढे सरसावलं जाईल. 28 या आकड्यावरती 65 धावांचं लक्ष्य आहे. मोहीन खानदेशी यांच्याकडून मुशीरबाई यांच्याकरता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं षटकार करता 28 धावा धावपलकावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 2 चेंडू अजूनही शेष आहेत. युनिव्हर्सिटी मध्ये दाखल होईल. मसूद गजगे आपली आक्रमकता दाखवतोय. डीजे मास्टर म्हणजे जिंकण्याकरता 28 ची गरज आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जोपर्यंत मसूद गजगे त्या खेळपट्टीवरती थांबेल निश्चितच त्या ठिकाणी समोरच्या टीमला देखील टेन्शन राहणार आहे. नो लाईनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलाय. पुन्हा मसूद गजचा पर्वणी असणार आहे. 35 धावा धावफलकावरती या फ्रीचा वापर या फ्रीचा पुरेपूर वापर करण्याकरता मसूद गजगे सज्ज झालाय. अफलातून
आजच्या खेळामध्ये चांगल्या फलंदाजी केली होती. आता तर 43 धावा त्यांच्या बॅट मधून आले होते. अर्सलन पल्लवकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र अर्सलन काम तमाम केलंय. मुशीर यांना जावं लागेल माघारी. सिच्युएशन महत्वाची होती. त्या सिच्युएशनला सामना गरजेचं होतं. आणखीन एक धक्का एक टेम्पाले संघाला डीजे मस्त. धावा धावफलकावरती 21 ची गरज आहे. आसिफ नवीन बॅटर्स या दरम्यान आपल्याला वासिफ आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर्स या दरम्यान टीम अफजल 11 महाड संघ. अर्सलनने एक ब्रेक तो मिळवून दिलाय. अर्थातच हा मोमेंटम टीम करता फार महत्वाचा आहे. पकडला जाईल का इथून मोमेंटम मसूद गजगे त्याला मात्र स्पाईक वरती आणलं जाईल का वासिम यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅट न फुल करायचं होतं मात्र तिथं एक धावली आहे. खऱ्या अर्थानं जमेची बाग म्हणजे मसूद स्ट्राईक वरती आलाय. टीम पाल्या संघाचा हा संकट मोचक आहे. 42 धावा धावफलकावरती 20 ची गरज असणारे जिंकण्याकरता. अर्सलन पल्लवकर विपक्ष मसूद गजगे ही बॅटल मैदानाच्यात रंगणार. वाह चांगला चेंडू एक धाव आली आहे. असं त्याने रोखलंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 43 च्या आकड्यावरती 19 ची गरज आहे जिंकण्याकरता. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती असताना 3 चेंडू अजूनही या षटकामध्ये बाकी आहेत. सतत अर्सलन पल्लवकर यांचे 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मसूद गजगे उभा ठाकलाय अजूनही केली पट्टीवरती. मात्र फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर चेंडू फेकलाय. मात्र तो वैद्य चेंडू आहे. ठेवून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी खेळायचं होतं. मात्र तिथं देखील बॅट बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय अर्सलन यांच्या माध्यमातून. उर्वरित 2 चेंडू चांगल्या धाटणीचे येतील का फेकले जातील का. प्रोटेक्शन सूरज करकरेत आणि चेंडू खाली पाहायला मिळाले. महत्वाचा फलंदाज पुन्हा माघारी जाईल. वाकत दगावकडे जातील. चेंडू या षटकातला चांगल्या धाटणीचा चेंडू याही वेळेस पोलाला डिलिव्हरी पाहायला मिळाली. हे इक्वेशन हे समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि 19 वरती आलाय. पण जोपर्यंत मसूद त्या ठिकाणी थांबेल ना निश्चितच त्या 19 धावा काढल्या जातील. 19 धावा काढण्याकरता मसूद मात्र त्या ठिकाणी सज्ज आहे. उभा ठाकलाय. आपल्या टीम करता संकट मोचक पुन्हा एकदा बघणार का. 6 चेंडू 19 ची गरज आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या. बॅट न तब्बल 43 धावा कुठल्या होत्या अर्सलन पल्लवकर यांनी. आणि इथं गोलंदाजी करत असताना 3रं षटक हाताळलं. ते देखील एक इकॉनॉमिकल षटक. कारण फक्त 2 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या त्या अर्सलांनी. जो मोमेंटम त्या ठिकाणी मिळाला होता ना तो मोमेंटम पकडला आणि टीम अफजल 11 महासंघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. अर्थातच हा कमबॅक टीम अफजल 11 महासंघाला त्या ठिकाणी विजयापर्यंत घेऊन जाणार का.
मसूद गजगे दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आहे वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 फेकण्याकरिता. 6 चेंडू 19ची गरज असताना मसूद गजगे या दरम्यान पाहायला मिळतील. ही मॅच कुणाकडे जाणार? अर्थातच अफजल 11 महाड की मेहर 11 टेम्पाले. पहिला चेंडू अनुभव पाटणे यावेळेस मात्र चौकार डिझेमा मसूद गजगे जो प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये कोशिश करतोय. प्रयत्न जारी ठेवा कारण कधी बाजी पलटेल ना ते सांगता येत नाही. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. ही शर्यत तेव्हाच संपणार जेव्हा त्या मॅच वरती मी कब्जा करणार. वा चांगला चेंडू आहे इथं. असा निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे तब्बल आपल्या टीमला विजयाच्या समीप घेऊन जाणार आहे. इक्वेशन बदललंय. 4 चेंडू आता मात्र 15ची गरज असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी या दरम्यान वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम अफजल 11 अफजल बेमन सरांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील ते चित्र. वा अप्रतिम 3 चेंडू 15ची गरज. सामना मात्र अतिशय रंजक मोडवरती. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. मसूद गजगे या ठिकाणी पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार का? बोलवर डब्याचा चेंडू खोदून काढलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या स्लॉगर मध्ये पाहायला मिळाली. इथं विकेट सॅक्रिफाईस होईल का? मात्र वा चांगली रनिंग बिटवीन. या 2 धावा आल्यात. 13ची गरज आहे जिंकण्याकरता. 2 चेंडू आणि 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 13 धावा. जरी दोन्ही चेंडू वरती 2 षटकार आले मात्र या ठिकाणी मिराकल घडले. एक अफलातून मॅच मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 12ची गरज आहे. या 2 चेंडू वरती जर 2 बिग हिट आले ना तर या चेंडूची किंमत काय होती ती समोरच्या संघाला कळेल. मात्र या ठिकाणी वैभव ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. समोर देखील तितका ताकदवान खेळाडू आहे. लावा ताकद. आता आम्ही देखील नाही वाकत. अफलातून गोलंदाजी. वा भाई वा क्या बात आहे. वैभवनं मात्र त्या ठिकाणी मसूदचं काम तमाम केलंय. डीजे मास्टर ठिकाणी चांगली कामगिरी केली. चांगली कामगिरी या ठिकाणी वैभवनं ते षटक हाताळलं नाही. स्वागतचं षटक ते फार महत्वपूर्ण षटक होतं. इथं मात्र टीम एक सिंगल नाही निघाल सकता वासेक तू टेम्पाला संघ आता मात्र 12 धावांची गरज आहे. आता बोलूनच झाले व्हायचं त्यांना धावा आडवा पट्टा. 12 धावा बडवायचं बाबा आहे. 6 मारले म्हणून बाहेर राहिला. बॅटच्या तरी लागला काय बॉल? घाण मरवायला खेळायचं आम्ही. आग्या बोलता आडवा खेळणारा धारा तुम्ही. षटकार आलाय पण विजयापासून खूप लांब ठेवणार आहे तो षटकार. मारवाल्यांना टीम अफजल 11 महाड संघ या ठिकाणी विजय होते. चला ना मॅच पुढील मॅच टॉस करता यायचंय. टीम अफजल 11 महाड विपक्ष अर्थातच टीम निजामपूर 11 या ठिकाणी दोन्ही टीमच्या कॅप्टनचा विनंती असेल आपण त्वरित या मैदानावरती अंदाज सावट त्यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच असेल आजच्या दिवसात या ठिकाणी आणि टीम निजामपूर 11 या 2 संघांच्या दरम्यान एक असेल मोठी बॅटल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला करूया विनंती टॉस मध्ये